नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। हा व्लॉग आहे होळीचा, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि सपोर्ट करा। तर मी सकाळी उठल्या अगोदर कुकर लावला डाळीचा आणि मग म्हणजे अगोदर आंघोळ केली ऑब्वियसली आणि त्याच्यानंतर कुकर वगैरे लावला आणि मस्त अशी गाणी लावली होती आणि त्याच्यानंतर मी मस्तपैकी देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवपूजा करत करत इकडे किचनचं पण काम माझं चालूच होतं आणि आज पुरणपोळीचा वगैरे राडा होता। तर मी नाश्त्याला जास्त एफर्ट घेतले नाहीत कारण चपातीचं पीठ थोडं होतं। सकाळी शरणवला मी टिफिन दिला होता तर आम्हाला पण दोन दोन चपात्या करून ठेवल्या होत्या आणि त्याचाच नाश्ता होता चहा चपातीचा। आणि मी इथे बाहेर व्हिडिओ काढायला आली तर हा डॅडांना त्यांच्या बाय करायला आलेला बाहेर आणि मग मला पण बाय करत होता। तर तो रडत होता माझ्याकडे यायला, पण मला पण काम होतं आणि त्याला झोपायचं होतं। तर इथे बघा मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि मग त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सगळंच आवरून घेतलेलं मी। इथे माझी देवपूजा वगैरे सगळं झालं होतं आणि आज सत्यनारायणची पूजा पण होती तर त्याची पण मला साईड बाय साईड तयारी करून घ्यायची होती। आदल्या दिवशीच मी सगळं साहित्य आणलं होतं आठवणीने। आंब्याचे डहाळे वगैरे पण लागतात त्याला, तर ते मला भेटले नाहीत तर ते त्यांनी नंतर मला ह्यांनी आणून दिले। तर इथे तुम्ही बघू शकताय, मला ना देवपूजा केली की इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना, खूप छान वाटतं। आणि खूप दिवसांनी आज मी देव घासले होते कारण गावी वगैरे गेलो होतो तर त्याच्यामुळे थोडं गॅप पडलं होतं। तर आल्यानंतर मी अगोदर देव वगैरे घासून अशी आज जी पूजा केली ना, इतकं मन प्रसन्न आणि घरात पण मस्त वाटत होतं मला। त्याच्यानंतर पुरणाची डाळ वगैरे मी गाळून घेतली आणि बटाट्याचा कुकर वगैरे लावला आणि इकडे हे दोघं नाश्त्यासाठी वेट करत होते। तर श्रीयूला तर मी चहा चपाती नाही दिली, आम्ही दोघांनी चहा चपाती आणि श्रीयूला दूध आणि चपाती दिली। आणि इकडे हे हायलाइट्स बघत होते तर श्रीयू एवढा म्हणजे इंटरेस्ट घेऊन बघत होता ना, बाप रे, त्याचं लक्षच नव्हतं इकडे तिकडे। तो इतका गुंग झाला होता त्या मॅचमध्ये आणि एवढा लहान आहे पण त्याला कळतं, आणि कळतं म्हणजे काय, फक्त 6 आणि 4 आणि एवढा तो ओ शिट वगैरे असं बोलत होता। बापरे, किती तो गुंग झाला होता। त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला, मग पुरण वगैरे करून घेतलं मी इकडे। तर पुरण वगैरे झालं माझं, हे अजून पातळच आहे खरं तर, ह्याला खूप वेळ लागतो। फास्ट गॅसवरती ते पटापट इथे बाकीचा सगळा मी नैवेद्य तयार करून घेतला होता आणि फक्त पोळ्या, भजी आणि पापड एवढंच लास्टला ठेवलं होतं। तर पोळ्या करून घेतल्यानंतर मग मी भांडी वगैरे धुवून घेतली। परत मधूनच माझं हे पण चालू होतं, कपडे भांडी वगैरे। तुम्हाला तर माहितीच आहे, गृहिणी म्हणजे मल्टी टॅलेंटेड आणि ज्या ऑफिसला जाऊन घरातलं करतात त्या तर सुपर वुमनच मी म्हणेन त्यांना। तर तुम्ही बघू शकता इथे छान छान अशा माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि बाकीचं पण सगळं झालंच होतं। भात मी बाजूलाच ठेवला होता। इथे पोळ्या झाल्यानंतर भांडी वगैरे धुवून घेतली आणि तसेच ह्यांनी डहाळे आणले होते ते स्वच्छ धुवून वगैरे मी सुकायला बाहेर ठेवले होते। इथे भजीसाठी मी सगळी तयारी करून ठेवली होती, पापड वगैरे तळून घेतलं आणि सगळं जेवण म्हणजे सगळं रेडी झालं होतं माझं। तुम्ही इथे बघू शकता, भात झालाय, अजून गुळवणी केलं होतं, तसेच इथे आमटी आहे, आमटीला थोडा कट जास्त दिसतोय तर, आणि इथे बटाट्याची भाजी आहे। तर तुम्ही बघू शकता आणि इकडे मी नैवेद्य ह्या डब्यात मला काढून ठेवायचा होता आणि इकडे बघा माझ्या पोळ्या सगळ्या रेडी आहेत आणि इथे मी नैवेद्य दाखवतेय। Whispering pines, secret
स्वामी माझा तू, नमो आदि नारायण जो विश्वव्यापी निरंजन, त्याच्या सत्तेने चराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक, आता नमो संत सज्जन, जो विश्वव्यापक श्री भगवान, त्याचे चरणी ठेवूनी मन अहोरात्र वर्तताती, आता ऐका कथानुसार. इथे मी सत्यनारायण पूजेची सगळी मांडणी वगैरे करून घेतली आणि या पूजेला स्ट्रिक्टली आपल्याला साडीच नेसावी लागते. तर महिन्यातून एकदाच असते, तर मी मनोभावे छान अशी पूजा करते आणि आपल्याला प्रत्यय येतो आणि हे असं काहीच नाही की किती दिवस करायची वगैरे, कंटिन्यू आपण करत राहायची. जर स्किप झालं तर डोंट वरी, आपण नेक्स्ट टाइम करायचं. काहीच म्हणजे असं काय कोप वगैरे होत नाही देवाचा. सिंपल साधी अशी पूजा आहे. 5 अध्याय वाचायचे असतात, फक्त तुम्ही मनोभावे करायची आहे. आणि मला खरंच ह्याचं म्हणजे प्रत्यय आलेला आहे आणि खूप छान आहे. तुम्ही जर करणार असाल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येईन कशी करायची वगैरे, काय नियम असतात किंवा काय. एकदम साधी सोपी आहे, फक्त पौर्णिमेला ही पूजा करायची असते. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me. त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे खाली आमच्या सोसायटीची छान अशी होळी तयार करून ठेवली होती त्यांनी. आम्ही पण संध्याकाळी आलो खाली, सगळं आवरून वगैरे आलो होतो. नैवेद्य वगैरे ठेवला, नारळ अर्पण केला, फुले अर्पण केली, कापूर वगैरे लावला, अगरबत्ती लावली, धूप लावला आणि मग बाकीच्या पण सगळ्या लेडीज येतच होत्या पूजा वगैरे करायला. तर तुम्ही इथे बघू शकताय खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि आमच्या बिल्डिंगमध्ये खूप म्हणजे खूप छान अशी होळी दरवर्षी अशी मोठी होळी साजरी केली जाते, म्हणजे होलिका दहन केलं जातं. तर सगळ्या बायका पहिला नमस्कार करत होत्या म्हणून मी वेट करत होते आणि नंतर सगळ्यांचं झाल्यानंतर मग आम्ही छान असं पाणी वगैरे अर्पण केलं होलीला आणि आम्ही छान मनोभावे पूजा वगैरे केली. आणि ही माझी एकदम खास मैत्रीण आहे आणि हा माझा कट्टर सबस्क्रायबर, तो तुम्ही बघू शकताय. तर तो हाय करत होता आणि मस्त तो पण पूजा करायला आला होता. तर सगळेच पूजा वगैरे करत होते मनोभावे आणि मी व्हिडिओ घेत होती साहजिकच. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The
तुम्ही बघू शकताय सगळे एकोप्याने येऊन छान अशी होळी साजरी करतात आणि आपल्यातली जी निगेटिव्हिटी जे निगेटिव्ह विचार आहेत किंवा जे आपल्याला मनामध्ये भीती असते की मी हे कसं करेन, मी माझ्याकडून होईन की नाही, तर हे सगळं आपण या होळीमध्ये दहन करायचं असतं. निगेटिव्ह जे विचार असतात, जी काही शक्ती असते ती पूर्ण ह्याच्यामध्ये जळून जाऊ दे अशी प्रार्थना करायची असते. आणि तुम्हाला ह्या होळीची कथा तर माहितीच आहे की भक्त प्रल्हादला त्याची आत्या की कोण मांडीवर घेऊन बसली होती जिचं नाव होलिका होतं आणि तिला एक वर होता, म्हणजे वरदान होतं की ती जळू नाही शकत. पण तिचे हे पाप एवढे जास्त झाले होते आणि प्रल्हाद हा जो इतका कट्टर भक्त होता ना, तर त्याला वाचवण्यासाठी देवानी तिला म्हणजे ती जळून गेली, कारण ती निगेटिव्ह किंवा हे होती, राक्षस होती त्याच्यामुळे, कारण तिची भावना चांगली नव्हती. तर आपण आपली भावना चांगली ठेवूया आणि छान असं होळीच्या रंगामध्ये रंगून जाऊया आणि आपलं तुमचं सगळ्यांचं, माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं आयुष्य छान असं होळीच्या रंगाप्रमाणे छान असं खुलून जाऊ दे. चांगले चांगले रंग तुमच्या आयुष्यात भरून भरून देऊ दे ईश्वर, अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती मी असे छोटे छोटे व्लॉग टाकत असते, तर प्लीज मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच इथे आला असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करून आमचं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी होली.